श्री गणेशाय नमः. श्री पांडव प्रताप कथासार अध्याय 9. एकलव्याची कथा. भीष्माने द्रोणास बोलावून घेऊन सर्व मुलास विद्या शिकविण्यासाठी आपल्या आश्रयास ठेवून घेतले व आपल्याप्रमाणे श्रीमंत थाटात त्यांची सर्व व्यवस्था चालविली. नंतर द्रोणाने फारच कौशल्याने सर्व कौरव पांडवादी मुलास धनुर्विद्या शिकविण्यास प्रारंभ केला. एकदा द्रोणाने सर्वांना अंधारात जेवण्याची आज्ञा केली आणि अनेक पदार्थांनी भरलेली थाटे त्यांच्यापुढे ठेवून त्यांची परीक्षा पाहिली. तेव्हा सर्वांनी हात आवरून धरले. अर्जुन मात्र नेमका एक एक पदार्थ उचलून खात होता. मग दिवे आणून पाहिले तर फक्त अर्जुनच जेवलेला दिसला. बाकीचे हात खोळंबून तसेच बसून राहिले होते. त्यापैकी काहींनी जेवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांच्या ताटातील पदार्थ एकत्र मिसळले होते. हे पाहून द्रोण म्हणाला, केवळ अर्जुनच अचूक शरसंधान करील. एके दिवशी द्रोण शिष्यासह गंगेवरून स्नान करून परत येत असता एका वडाच्या झाडाखाली थांबला. त्याने अर्जुनाच्या हाती झारी देऊन गंगेवरून पाणी आणण्यास सांगितले. तेव्हा दुर्योधनाने गुरुस विनंती केली की एकाच बाणाने सर्व शत्रूंची मस्तके दूर उडविता येतील अशी विद्या अर्जुनास न शिकविता मला शिकवावी. यावेळी दुर्योधनाची तयारी पाहण्यासाठी गुरुने त्यास असे सांगितले की झाडावरील पानांची फक्त देठ ठेवून वडाची पाने बाणांनी छेद. गुरुच्या आज्ञेप्रमाणे दुर्योधनाने बाण मारला, परंतु त्यामुळे अर्धी मुर्धी पानेच कापली गेली. तेव्हा गुरुने त्यास स्पष्टपणे सांगितले की तू व्यर्थ श्रम करू नकोस, तुला हे संधान साधावयाचे नाही. द्रोण शिष्यासह पुढे निघाला. इतक्यात अर्जुन पाणी घेऊन त्याच वटवृक्षाखाली आला. तेव्हा अर्धवट तुटलेल्या पानांचे झाड त्याच्या दृष्टीस पडले व आपल्याला हे संधान साधते का हे बघावे असा विचार मनात आणून त्याने आपल्या हातातील पाण्याने भरलेली झारी एका बाणाच्या अग्रभागी ठेवून वर आकाशात पाठविली व ती परत खाली येण्याचा आत दुसरा एक बाण सोडून झाडाची पाने देठ तसेच ठेवून खाली पाडली. इतक्यात झारी खाली आली. त्याने ती वरच्यावर झेलली व पुढे जाऊन गुरुच्या हातात दिली. त्यावेळी द्रोणाने उशीर का झाला असे विचारले. मग अर्जुनाने वाटेतील प्रकार त्याला सांगितला. ते ऐकून द्रोण परत त्या झाडाखाली आला व अर्जुनाचे हस्तकौशल्य पाहून आश्चर्यचकित झाला. नंतर अर्जुनाचे शरसंधान समक्ष पाहण्याकरिता त्याला आज्ञा केली की पुन्हा झारी वर पाठवून राहिलेले पानांचे देठ आमच्या समक्ष तोड. अर्जुनाने त्याप्रमाणे करून एकाच बाणाने सर्व देठ तोडून खाली पाडले. झारी वरच्यावर झेलून तो गुरुच्या पाया पडला. तेव्हा गुरुने त्याला पोटाशी धरले व पाठ थोपटून शाबासकी दिली. द्रोणाने आपल्या गळ्यातील चंपकमाला त्याच्या गळ्यात घातली व तो पुढे असे म्हणाला की यापुढे माझे सर्व विद्याधन मी अर्जुनास शिकवीन, त्यास अलौकिक वीर करीन. ते ऐकून दुःशासनादी कौरवांनी माना खाली घातल्या. कौरव आणि पांडव द्रोणाजवळ धनुर्विद्या शिकत असताना हिरण्यधन्वा किराताच्या एकलव्य या नावाचा पुत्र धनुर्विद्या शिकण्यासाठी द्रोणापाशी गेला. परंतु राजपुत्रांनी आम्हाला हा किरात नको असे म्हणून त्यास घालून दिले. तेव्हा तो द्रोणाचार्याच्या पाया पडला व तिथून निघाला. नंतर तो एका महारण्यात जाऊन तेथे एका सरोवराजवळ वेळूच्या झाडीत आश्रय करून राहिला. तेथे द्रोणाची एक मातीची प्रतिमा तयार केली व तिच्याजवळ भक्तिपूर्वक सर्व विद्या शिकला. द्रोणाच्या सर्व शिष्यात अर्जुन हुशार होता, परंतु त्याच्यापेक्षा एकलव्याला भक्तीमुळे अधिक विद्या प्राप्त झाली. एकदा एकलव्य हा घोर अरण्यात शिकारीस गेला असता द्रोणाचार्य आपल्या शिष्यांना घेऊन त्याचवेळी त्या वनात शिकारीसाठी आले होते. तेथे काहीजण अचूक बाण मारून सावजे पाडित होते, तर कोणी संधान चुकल्यामुळे दुसऱ्यास हसत होते. इतक्यात एकलव्य शिकारीहून परत आश्रमात जाण्यास निघाला. त्याच्या समोरून एक कुत्रा तोंड पसरून धावत येत होता. त्याला बघताच किराताने त्याच्या तोंडाला इजा न करता त्याच्या तोंडात एकसारखे बाण मारले. कौरव पांडवांनी परत येताना हे पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले व हे कोणत्या वीराचे संधान असावे असा विचार ते करू लागले. इतक्यात अर्जुनाने किरातास पाहिले व तुझा गुरु कोण असे त्यास विचारले. एकलव्याने द्रोणाचार्याचे नाव सांगितले व तो आश्रमाकडे निघून गेला. इतक्यात द्रोणाचार्य तेथे आले. त्यांना पाहताच अर्जुन म्हणाला की तुम्ही माझ्यापेक्षा किरातास अधिक विद्या दिली. हे ऐकून द्रोणास आश्चर्य वाटले व तो त्या किराताचा शोध करीत त्याच्या आश्रमी गेला. तेथे आपली मातीची प्रतिमा द्रोणास दिसली. तेव्हा एकलव्य गुरुच्या पाया पडला व त्यास तृणासनावर बसवून त्यांची षोडशोपचारे पूजा केली. नंतर त्याने आपण मातीची प्रतिमा करून तीजकडून सर्व विद्या शिकलो वगैरे सर्व हकीकत सांगितली. शेवटी त्याने आग्रहाने गुरुदक्षिणा घेण्याची विनंती केली, म्हणून द्रोणाने त्याचा अंगठा कापून मागितला. त्याने तात्काळ कापून दिला. त्यावेळेपासून सर्व किरात सहसा धनुष्याची दोरी अंगठा न लावता बोटानेच ओढतात. एकलव्याचा शुद्ध भाव पाहून द्रोणाने त्यास आशीर्वाद दिला
व शिष्य मंडळीबरोबर तो हस्तिनापुरास परत आला. अर्जुनाचे अचूक शरसंधान दृष्टीस पडण्याचा दुसरा एक प्रसंग आला. एकदा द्रोण गंगेत स्नान करीत असता एका मगरीने त्यास मानेपर्यंत गिळले. तेव्हा मगरीस मारून आपला बचाव व्हावा म्हणून त्याने दुर्योधनादी कौरवांना पुष्कळ हाका मारल्या, परंतु एकाचीही पाण्यात जाऊन मगरीला मारण्याची हिंमत झाली नाही. शेवटी द्रोणाने अर्जुनास हाक मारली, तेव्हा धनुष्यावर बाण ठेवून तो तेथे आला. त्याने असे 5 मगरीला बाण मारले की त्याच्या गुरुला अपाय न होता मगरीचा प्राण गेला. नंतर अर्जुन पाण्यात शिरला व मगरीच्या तोंडातून गुरूस सोडवून वर घेऊन आला. तेव्हा गुरुने अत्यानंदाने अर्जुनाची स्तुती केली व म्हटले की ज्याप्रमाणे श्री विष्णूने गजेंद्रास नखरापासून सोडविले त्याप्रमाणे तू मला आज मगरीपासून सोडविलेस. त्यावेळेस प्रसन्न होऊन द्रोणाने त्यास सर्व ब्रह्मांडाचाही नाश करणारे असे ब्रह्मास्त्र दिले. धृतराष्ट्राचे 101 पुत्र, 5 पांडव, अश्वत्थामा व आणखीही काही इतर क्षत्रियांची मुले द्रोणाजवळ विद्या शिकत असत. त्या सर्वात अर्जुन फारच प्रवीण झाला व द्रोणाचेही त्याच्यावर अतिशय प्रेम होते. कर्णही असाच मोठा पराक्रमी झाला होता. पुढे बहुतेक सर्व शिक्षण संपल्यावर द्रोणाने सर्वांची परीक्षा घेण्याचा विचार ठरवून एक दिवस निश्चित केला. त्या परीक्षेकरिता सर्व विद्यार्थी मोठ्या आस्थेने अभ्यास करीत होते. ती परीक्षा घेण्याकरिता हस्तिनापूरच्या उत्तरेस मैदानात एक भव्य मंडप तयार करण्यात आला होता. त्यात सुमारे 5000 माणसे बसून युद्ध खेळण्यास रणभूमीप्रमाणे फार मोठी जागा राहील अशी सोय केली होती. ठरलेल्या दिवशी हजारो लोक येथे जमले होते. मोठमोठे राजे व ऋषी येथे आले होते. तसेच राजस्त्रियास युद्ध पाहता यावे म्हणून तेथे पोषाच्याही काही जागा राखून ठेवली होती. भीष्म आणि कृपाचार्य हे मुख्य परीक्षक होते. त्यावेळच्या चालीप्रमाणे द्रोणगुरूचा योग्य सत्कार झाल्यावर सर्व विद्यार्थ्यांना आपले विद्याकौशल्य प्रकट करण्यास सांगून परीक्षेस सुरुवात झाली. ते जरी खरे युद्ध नव्हते तरी सर्वांना ईर्ष्या उत्पन्न होऊन ते परस्पराशी निकराने लढले. मध्येच भीम व दुर्योधन या दोघांचे काही वेळपर्यंत निकराचे गदायुद्ध झाले. त्यावेळी त्यांच्या भयंकर गर्जना व एकमेकांना मारण्याचे संधान पाहून सर्व लोकात भीती उत्पन्न झाली. ते दोघे तर अगदी आणीबाणीवर येऊन पोहोचले होते. दोघांपैकी कोणीच माघार घेत नाही हे बघून द्रोणाने युद्ध बंद करण्याची सूचना दिली, परंतु ते दोघे ऐकेनासे झाले. शेवटी अश्वत्थाम्याने जाऊन त्यांची झोंबी सोडवली व दोघांस दोन्हीकडे लावून दिले. नंतर अर्जुनानेही आपले युद्ध कौशल्य दाखविले. त्याची परीक्षा चालू असतानाच कर्ण तेथे आला. त्याचा त्यावेळचा आवेश, मुद्रा व अवसान पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. आपले युद्ध कौशल्य दाखवून अर्जुनावर आपली सरशी व्हावी म्हणून कर्ण अर्जुनास पुष्कळ टाकून बोलला. त्यावेळी कर्णाचे विलक्षण धैर्य पाहून दुर्योधनास अतिशय आनंद झाला. त्याने ताबडतोब कर्णाशी मैत्री करून त्याला आपला जिवलग दोस्त मानले. अर्जुनास हा अपमान सहन झाला नाही. कर्णास न घाबरता अर्जुन त्याला पुष्कळ बोलला. शेवटी दोघांचे युद्ध व्हावे असे आवाहन कर्णाने त्यास केले व दोघे रणभूमीवर येऊन उभे राहिले. परंतु कर्ण हा क्षत्रिय नाही व राजाही नाही, म्हणून तो अर्जुनाची बरोबरी करण्यास अयोग्य आहे असा युक्तिवाद करून त्यांचे युद्ध टाळले गेले. तेने करून कर्णाचा फार हिरमोड झाला. दुर्योधनाने ती संधी साधून त्यावेळी कर्णास अंगदेशाचे राज्यपद दिले व सर्व मांडलिक राजाकडून त्यास राजाचा मान देविला. तेव्हा कर्णास अतिशय आनंद झाला व तो दुर्योधनास म्हणाला, मित्रा, यावेळी तू माझ्याजवळ काहीतरी माग. हे ऐकून दुर्योधन कर्णास म्हणाला की मित्रा, आपली मैत्री निरंतर वाढत राहावी इतकेच मागणे आहे. तेव्हा ठीक आहे असे कर्णाने त्यास वचन दिले. इतक्यात कर्णाचा पिता अधिरथ हा तिथे आला. तेव्हा कर्णाने त्यास साष्टांग नमस्कार घातला. थोड्या वेळाने कर्णाचे व भीमाचे एकमेकांना उद्देशून निंदायुक्त भाषण सुरू झाले व ते दोघे युद्धास सरसावले. तेव्हा द्रोणाचार्य मध्ये पडले व त्यांनी दोघांची समजूत घातली. इतक्यात सूर्यास्त झाला व सर्व सभाजन आपापल्या घरी गेले. दुर्योधनाचा मामा शकुनी हा स्वभावाने फार दुष्ट होता. त्याच्या अंगी पराक्रम नसल्यामुळे दुसऱ्याच्या कपटाने नाश करण्यात त्याला समाधान वाटे. कर्ण, दुर्योधन यांना पांडवांचा होत असलेला उत्कर्ष सहन होत नव्हता. त्यातच शकुनीची भर पडली. परीक्षेचा समारंभ संपल्यानंतर भीष्माने द्रोणाची स्तुती केली, परंतु आपल्या मुलापेक्षा पंडूची मुले जास्त हुशार आहेत असे ऐकून धृतराष्ट्रास ह्या समारंभापासून व्हावे तसे समाधान झाले नाही. दुर्योधनादी पांडवांचा नाश करण्यासाठी टपून बसत. त्यावेळी सत्यवती, अंबिका व अंबालिका यास तेथे राहणे ठीक वाटेना, म्हणून त्यांच्या मताने बद्रिकाश्रमी जाऊन राहिल्या. व्यासमुनी मात्र तेथेच राहिले.